खाद्यतेलाचा वापर कमी करा, नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य आपल्याला काल पाहायला मिळालं. मात्र याचा परिणाम तेल विक्रेते व्यापारी यांच्यावर काही पडला आहे का, आपण थेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आव्हान पाहायला मिळालं की खाद्यतेलाचा वापर कमी करा. याचा काही परिणाम पडला आहे? सध्या तरी काही परिणाम याचा, कारण खाद्यतेल हे लागतंच, त्याचा एवढा फरक पडणार नाही. पण नक्कीच याचे भाव स्थिरावलेत, ह्याच्यावर परिणाम होणार. जे भाव वाढ होणार होती, जी अपेक्षित होती, ती भाव वाढ होणार नाही आहे, हे नक्कीच आहे. तर या 2 दिवसामध्ये तेलाची विक्री थोडी कमी होती, असं काही थोड्याफार प्रमाणामध्ये 10-5% जाणून आलं का नाही? नाही, सध्या तरी नाही, एवढा लवकर फरक पडणार नाही, पण पडणार आहे, जरूर पडणार आणि होणारच. हे आव्हान जे केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, त्यांच्या आव्हानाकडे तुम्ही एक व्यावसायिक म्हणून, एक व्यापारी म्हणून कसं पाहता? त्या देशाचे पंतप्रधान आहेत, निर्णय योग्यच घेतील आणि देशहितासाठी निर्णय घेतलेला आहे त्यांनी, आम्ही त्याचं स्वागत करू. खरं तर याच्याबरोबर सोनं 1 वर्ष खरेदी करू नका, डिझेल असेल, पेट्रोल असेल, या लागणाऱ्या जे इंधन आहेत याचा देखील वापर कमी करा, सोने खरेदी करू नका, असं देखील वक्तव्य तेलाच्या या वक्तव्यासोबतच पाहायला मिळाले. एक नागरिक म्हणून कसं पाहता? मी तर पॉझिटिव्ह पाहिलं त्याकडं, कारण देशहितासाठी निर्णय घेतलेला आहे त्यांनी आणि विचारपूर्वक केलेला आहे. मी पॉझिटिव्ह घेणार आहे या गोष्टीला. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? मात्र नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर 2 दिवसामध्ये तर कुठलाही फरक पडलेला नाही विक्रेते यांच्यावर, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला मिळाल्यात. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड, परळी.